नमस्कार मित्रांनो. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या राज्यातील तमाम भावी शिक्षकांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि तो अर्थातच निकाल तर मित्रांनो लागतोच आहे. त्याच्याबद्दल वादच नाहीये. परंतु आता नवी संच मान्यता त्याच्यामध्ये बदल होत आहेत. त्या संदर्भात मीटिंग तर पार पडलीच आहे मंत्रालयामध्ये. नुकताच आपण चॅनलवरती शॉर्ट टाकला होता, तो तुम्ही पाहिला असेलच. नसेल तर पाहून घ्या. आणि त्याचबरोबर आता कोर्टामध्ये जी काही केस टाकलेली आहे ती रद्द करण्यात यावी, त्या संदर्भातील हिअरिंग सुद्धा झालेलं आहे. आणि अर्थातच आशेचा किरण आपण म्हणूया, तो आता तुमच्यासाठी निर्माण झालेला आहे. याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया की हिअरिंग मध्ये नक्की काय झालं आणि शेवटी आता अगदी शेवटच्या घटका मोजत आहे नवी संच मान्यता. त्याचा परिणाम येणाऱ्या शिक्षक भरतीवरती कसा होणार आहे आणि अतिशय महत्वपूर्ण एक टिप्पणी असेल की आजवर आपण नेहमी सांगत होतो की शिक्षक भरतीला एवढे वर्ष लागतील तेवढे वर्ष लागतील, पण एक खूप महत्वाचं एक अपडेट आपल्या हाती आलेला आहे पुणे आयुक्त कार्यालयातून. त्या संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहूयात. सो मित्रांनो, नक्की सर्वांना पोहोचवा आणि अर्थातच आपल्या प्रयत्नाला यश येत आहे असं म्हणूया आणि पुढे चालूया. कारण काय आहे की कोणी काही न करण्यापेक्षा कोणी काही तर करतंय, हे खूप महत्वाचं आहे. त्यासाठी सर्वजण शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. खूप चांगलं वाटतंय की हा दबाव गट निर्माण होतोय. त्यासाठी तुम्ही सर्वांच्या पाठीशी उभं राहाल याच अपेक्षेसह आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. आणि हो, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्ही एखादा व्हिडिओ जर नाही पाहिला तरी सुद्धा तुम्हाला तिथे अपडेट्स मिळत राहतील. मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुश्रमाने शिक्षकांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी नेहमीच आपल्या युट्यूब परिवारच्या माध्यमातून अपडेट्स तुम्हाला देतच असते. आता तुम्ही ही जी स्क्रीन पाहताय ती टीचर्स रिक्रुटमेंट 2022 ची आहे. मित्रांनो, इथंच तुम्हाला टीचर्स रिक्रुटमेंटचा जो 2022चा एक टॅब आहे, 2017चा एक टॅब आहे आणि आता तुम्हाला टेट 2025चा टॅब सुद्धा पवित्र पोर्टलवरती दिसेल. मित्रांनो, आता आपण पाहिलं की निकालाला सुद्धा उशीर लावला. आता निकाल तर लागतोय मित्रांनो, त्याच्याबद्दल तुम्ही काळजी अजिबात सुद्धा करू नका. परंतु आता जरी उशिरा निकाल लागत असला तरी सुद्धा संच मान्यतेचं जे काही भिजत असलेलं घोंगडं आहे ना, ते इतके दिवस झालं त्याच्यावरती काही सोल्युशनच निघत नव्हतं आणि त्याच संदर्भात नुकतीच मंत्रालयात सुद्धा मीटिंग झालेली आहे आणि संच मान्यतेचे निकष बदलण्याचा त्याच्यामध्ये बदल करण्याचा असा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. बरेच त्याच्यामध्ये जे शिक्षक आमदार आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होते. माननीय शालेय सहसचिव, उपसचिव तुषार महाजन सरांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे निकष बदलण्याचं ठरवलं आहे. सर्वप्रथम त्याच्याबद्दल आपण बोलूयात की कोणते निकष येतील आणि त्याचबरोबर जो कोर्टामध्ये जी हिअरिंग झालेली ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर हे समजून घ्या प्रत्येकाने की संच मान्यता नक्की असं काय आहे की जेणेकरून सगळा गोंधळ वाढत आहे. मित्रांनो, संच मान्यता एक असं आहे की पहिल्यांदा 15 मार्च 2024च्या पूर्वी 40 जरी विद्यार्थी असतील किंवा 35 जरी विद्यार्थी असतील तर तिथं 2 शिक्षक दिले जायचे. परंतु आता 3 शिक्षक सुद्धा दिले जायचे. परंतु आता असं आहे की 20 पेक्षा जर कमी पटसंख्या असली तर तिथं कंत्राटी शिक्षक दिला जाणार आहे, तिथं परमनंट शिक्षक दिला जाणार नाही. आणि म्हणूनच याला विरोध करणं तितकंच गरजेचं आहे. त्याचबरोबर जी 36 पटसंख्या आहे त्याच्यामध्ये 2 शिक्षक दिले जातील. त्याच्यामध्ये एक कंत्राटी असेल आणि एक परमनंट असेल. म्हणजे याचंच काय, आणि याचमुळे राज्यामध्ये जवळपास 10 ते 12 हजार शिक्षक ऑलरेडी अतिरिक्त झालेले आहेत आणि मग ही डोकेदुखी बनलेली आहे शिक्षकांसाठी समायोजनच्या बाबतीमध्ये सुद्धा शासनासाठी. म्हणून हा नियम बदलणं तितकंच गरजेचं आहे. कारण संविधानानुसार शिक्षणासारख्या मूलभूत अधिकाराकडे अगदी 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे म्हणून शाळा समूह करणं, शाळा एकत्रित करणं हे चुकीचं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार, कायमस्वरूपी शिक्षक सुद्धा मिळाला पाहिजे आणि याच धर्तीवरती मित्रांनो कोर्टात केस सुद्धा पडलेली आहे. आता संच मान्यते संदर्भात निकषामध्ये बदल करण्याचा आजच्या जरी
मीटिंगमध्ये मंत्रालयातलं जरी ठरलं असेल तरी मित्रांनो याच्यामध्ये ट्विस्ट येणार आहे, ती म्हणजे कोर्टाच्या हेरिंगने. उद्याच कोर्टाची 4 वाजता हिअरिंग आहे आणि त्याच्यामध्ये अर्थातच हा निर्णय रद्द होईल अशीच आपण अपेक्षा नेहमीच करत आहोत आणि मित्रांनो आपण त्याबाबत सकारात्मकच आहोत आणि अर्थातच आणि याच्यामध्ये जरी नवीन निकष आले कोर्टाने जरी आपण बोललं की 19-20 कधी असू शकतं आपण कोर्टाला म्हणजे अंडर एस्टिमेट करू शकत नाही तरी सुद्धा आता शासनाने ते निर्णय बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता शासनाने जे काही ठरवलेलं आहे की जी पहिली संच मान्यता आहे त्याच्यामध्ये थोडेसे बदल करून ते तसंच ठेवण्याचा आजच्या त्यांच्या मीटिंगमध्ये त्यांनी हा विपर्यास आहे. लवकरच त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग तुम्हाला पाहायला भेटतील. अं, परंतु आता याच्यामध्ये जे ट्विस्ट येणार आहे कोर्टाच्या निकाल बघा हे दोन्ही गोष्टी तितक्याच रिलिव्हंट आहे. कोर्टाचा निकाल तर अर्थातच तो संच जी रद्दच होईल मित्रांनो. आतापर्यंत म्हणजे कंटिन्यू मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत आणि कंटिन्युअस ही हिअरिंग चालली होती आणि आता मात्र फायनल हिअरिंगला हे आलेलं आहे. हिअरिंग झालेली आहे आणि निकाल ज्याचा जो आपण म्हणत होतो की तुम्हाला वाट पाहावी लागेल, त्याला किती वेळ लागेल सांगता येत नाही. परंतु तो निकाल आता अवेलेबल होणार आहे आणि त्याच्यावरती सुनावणीच होणार आहे. सो याबाबतचे अपडेट सुद्धा तुम्हाला दिले जातील. चॅनलवरती कनेक्ट व्हा जेणेकरून आपण ग्राउंड वर्क करत असतो. तुम्ही स्वतः सर्व साक्षीदार आहात त्यासाठी आणि त्याचे सुद्धा अपडेट दिले जाईल. परंतु मला असं वाटतं जरी 99% कोर्ट हा जी आर रद्दच करेल, परंतु जरी नाही केला ना तरी अजून एक त्याच्यामध्ये गुड न्यूज अशी आहे की शालेय शिक्षण विभागाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे जे अतिरिक्त शिक्षक होत होते ना आणि जे त्यांचं समायोजन करण्याची जी टांगती तलवार होती त्याच्यामधून तरी आता शिक्षकांना सुद्धा दिलासा मिळणार आहे. बरं त्या फक्त शिक्षकांना दिलासा मिळणार आहे का? नाही. त्यांच्याबरोबरच भावी शिक्षकांना ज्यांनी आता परीक्षा दिलेली आहे आणि ते वाट पाहत आहेत की पोर्टलद्वारे नोकरी लागावी त्याच्यासाठी सुद्धा आता हे खूप महत्वाचं आहे की त्यांना शिक्षक मिळणं तितकंच गरजेचं आहे आणि शिक्षकाला स्वतःच्या हक्काची नोकरी मिळणं तितकंच गरजेचं आहे. आता मित्रांनो याबाबतचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतच राहतील. आता मेन मुद्द्यावरती येऊयात की आपण नेहमी सांगत असतो की बी प्लॅन ठेवा. शिक्षक भरतीला उशीर होईल. परंतु मित्रांनो आज एक ट्विस्ट अशी आहे की आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार बघा आता हा महिना ऑगस्ट आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर अगदी 1-2 महिन्यामध्ये असं काही मिरॅकल होणार नाही हे मलाही माहिती आहे. परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे की ते 2025 ची शिक्षक भरती ही लवकरात लवकर करून शिक्षक त्यांना पुरवायचे आहे. त्याचं कारण असं आहे की संच मान्यतेसाठी त्यांनी एक पाऊल पाठी घेतलेला आहे. कोर्टाचा निर्णय तर येईलच. तो विषय तर आहेच. परंतु आता यांच्या मीटिंगमध्ये सुद्धा पाठी घेतलेला आहे. त्यामुळं आता जेव्हा तुमचा निकाल लागतोय ना पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुद्धा तात्काळ सुरू झालेलं तुम्हाला दिसेल. आणि ही थोडीशी दिलासादायक बातमी जर असेल तर मित्रांनो सर्वांपर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून आपण म्हणजे ग्राउंड वर्क करून ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो. आज जरी आपण सांगत असलो की वर्ष लागेल शिक्षक भरतीला तुम्ही बी प्लॅन करत ठेवा. हे आता मी दुसऱ्यांदा का रिपीट करते तरी सुद्धा कुठंतरी एक अजून एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे की नाही आता ही टेट 2025 ची शिक्षक भरती सुद्धा लवकरात लवकर करून घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग स्वतः प्रगतीशील आहे आणि टीईटी जी आता आपण पाहतोय की वर्षातून एकदा व्हायला सुरुवात झालेली आहे तशीच टेट सुद्धा वर्षातून एकदा घेण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु ते कितपत इम्प्लिमेंट होतंय मित्रांनो नेहमी काही चॅनलवरती विचारत असतात की मॅडम नवीन टेट कधी होणार आहे. आताच्या अजून तर म्हणजे आत्ताशी की आता ही टेटचा जन्म होतोय बाळ जन्माला येते तोपर्यंत अजून दुसऱ्याची आपण विचारणा करतोय बरोबर आहे ज्यांनी परीक्षा दिली नाहीये म्हणजे सध्या डीएड बीएड करतात आहे त्यांना ही आशा असणं साहजिक आहे मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपण नवीन टेट साठी सुद्धा वर्षातून एकदा हवी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. कोणी काहीही बोलू देत परंतु जर ही वेळोवेळी परीक्षा झाली त्यामुळे पदं कमी असली जास्त असली तर एज बारचा जो काही मोठा डोंगर समोर येऊन राहतो उमेदवारांच्या त्याच्यातून तरी त्यांची सुटका होईल. त्यासाठी टीईटी सुद्धा दर वर्षातून एकदा व्हावी आणि टेट सुद्धा दर वर्षातून एकदा व्हावी यासाठी आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रयत्नशील आहोत आणि त्याचा तुम्ही निकाल येणाऱ्या काळामध्ये पाहत आहात असाल. त्यामुळे स्टे कनेक्टेड जेणेकरून तुम्हाला जे आश्वासन देते ते कम्प्लीट झालं की नाही ते सुद्धा तुमच्या लक्षात यायला हवं. परंतु जे नवीन टेटची वाट पाहत आहेत त्यांना सुद्धा कुठं तर दिलासादायक बातमी आहे. त्याचबरोबर जे शिक्षक म्हणून आता शिक्षक भरतीसाठी परीक्षा दिलेली आहे भाऊ शिक्षक होऊ पाहतात आहे त्यांच्यासाठी सुद्धा एकच आहे की संच मान्यते संदर्भात अतिशय सकारात्मक निर्णय
शालेय शिक्षण विभागाने घेतलेलं आहे. आता काय आहे की लगेच मी या व्हिडिओमध्ये सर्व तुम्हाला काय घेतलेलं आहे ते सांगितलं तर ते म्हणजे ते योग्य राहणार नाही. तुम्हाला मिनिट्स ऑफ मीटिंग राहतील, परंतु विश्वास ठेवा, आपण कोणतीही गोष्ट चुकीची कधीच इथं सांगत नाही. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आणि सर्वात अजून एक लाईव्ह मध्ये नुकतंच मी सांगितलं होतं की त्याच्या 2025च्या कोर्ट केस संदर्भात मी तुम्हाला सांगितलं होतं. त्याच्यावरती कोर्ट केस होते, तर त्यांच्या याचिकाकर्त्यांशी बोलणं चालू आहे. आणि आज त्यांचं सुद्धा दाखल झालेलं, परंतु पोहोचू शकलं नाही. पाहूयात त्याचा सुद्धा काही जे अपडेट येईल ते मित्रांनो तुमच्यापर्यंत कळेल, नक्की समजेल. सो स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग. आणि अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन साठी मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल नाही म्हणणार मी, युट्यूब परिवाराशी कनेक्ट राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.